मॅम, माझं नाव प्रतीक मत्सागर. मी नाशिक मधून आहे. आता AIDS या ब्रांचला आहे, मातोश्री कॉलेजला. आता माझं नेमकी फर्स्ट अटेम्प्टला M2 नाही निघाला. इनसेमला कमी असताना, इनसेमला कमी होते म्हणून. मग बॅकलॉगला ट्राय केलं, पण बॅकलॉगला पण MCQ चुकत होते. एक MCQ करेक्ट आलं होतं माझं, फक्त 9 आउट ऑफ. त्याच्यामुळे मला ते डोक्यातच होतं, आता करायचं तर फायनल करायचं. तर मला माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं तुमचा क्लास. मग मी केला. एकदम म्हणजे मला पूर्ण आता मॅथ मध्ये इंटरेस्ट आला डायरेक्ट. पहिले असं मोठे होते का फक्त पास पुरतीच काढू आपण, पण आता असा इंटरेस्ट आला का हा बा आपण बेसिक वगैरे एकदम भारी झाले माझं. गुड. बाकी आज पेपर होता माझा, एकदम मस्त लिहिलंय. आणि MCQ 10चे 10 बरोबर आले. गुड. गुड. आणि बाकी जे युनिट खूप हार्डच होते, युनिट 6 ते पण मी 2 क्वेश्चन लिहून आलो 10 मार्क्सचे. व्हेरी गुड. जवळपास 70 आउट ऑफ 65 तर लिहून आलोय पेपर. आता रिझल्ट 100% भारीच लागणार आहे, मला गुड. गॅरंटी. गुड म्हणजे गॅरंटी पाहिजे पेपर लिहून आल्यानंतर की वी आर डन. व्हेरी गुड. तेवढंच आता काही, आता रिझल्ट येईल मग काहीच प्रॉब्लेम नाही, तो छानच येणार आहे, एवढी येस. गॅरंटी आली. येस. तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला भारी गेला पेपर. थँक्यू सो मच. ऍक्च्युली हाच कॉन्फिडन्स मला पाहिजे असतो आणि त्याच्यासाठीच मी काय म्हणतो ते एक्सक्यूज न देता प्रिपरेशन करून घेते. आणि हा प्रत्येक स्पेशली तुझा ऑनलाईनचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम छान. पहिले मला वाटलं अरे एवढं ऑनलाईन कळत नाही असं माझं डोक्यात होतं, पण तुमचं ती प्रेझेंटेशन वगैरे एकदम छान. पेपर घेण्याची पद्धत वगैरे एकदम मला आवडले. पहिल्या 2 याच्यातच मला कळून गेलं हा होऊ शकतं. आणि तसं तुमचं ते करण्याची पद्धत छान आहे. हार्ड जी लेवल आहे म्हणजे हार्डनेस तुम्ही म्हणताना एखादा टॉपिक खूप हार्ड असतो, पण काही जण स्किप करायला लावतो, पण तुम्ही त्याच्यात पण आम्हाला सपोर्ट केला. करा काही का होईना, पेपर लिहून या, एवढं मला कळलं. म्हणजे माझं आहे आणि मला कॉन्फिडन्स खूप आला की हा मी लिहू शकतो आरामात. तुमचं तोच मला आवडलं.